नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. नुकतंच बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे जे निकाल आहेत ते लागले आणि अक्षरशः न भूतो न भविष्यती असे निकाल लागलेले आहेत. एक तर मुळामध्ये बिहारमध्ये सर्वोच्च मतदान झालं, म्हणजे 67.19% इतकं मतदान हे बिहारमध्ये झालं की जे आजवर कधीही एवढं मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालेलं नव्हतं. आणि असं बोललं जात होतं की यानंतर म्हणजे या निवडणुकीमध्ये NDAचा सुपडा साफ होईल, नितीश कुमारांची सत्ता जाईल. पण तसं काही घडलं नाही. उलट चित्र पूर्णतः पालटलं आणि NDAचं सरकार हे जवळपास 243 जागांपैकी 204 जागा या NDAला मिळाल्या आणि भाजप हा बिहारमध्ये नंबर 1चा पक्ष झाला. म्हणजे खरं तर या निवडणुका सगळ्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वामध्ये लढवल्या गेल्या, नितीश कुमारांच्या JDU पक्षाच्या नेतृत्वामध्ये लढवल्या गेल्या. परंतु JDU सुद्धा 2 नंबरवर आहे, कारण भाजपला 95 जागा मिळाल्या तर JDUला 89 जागा मिळालेल्या आहेत. अशा पद्धतीने बिहारचा निकाल हा लागलेला आहे. आता बिहारच्या या निकालाचे पडसाद परिणाम हे महाराष्ट्रावर होणार हे अगदी ठरलेलं आहे किंवा हे अपेक्षितच आहे. महाराष्ट्रामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जाहीर झाल्या आहेत. आता यामध्ये कसे परिणाम, म्हणजे मी जे टायटल दिलेलं आहे भूकंप बिहारमध्ये, हादरे मात्र महाराष्ट्रामध्ये. आता महाराष्ट्रामध्ये हे हादरे कुणाकुणाला बसणार आहेत, कसे बसणार आहेत, याच्यामध्ये महाविकास आघाडीला काय हादरे बसणार आहेत, काँग्रेस जे स्वतः स्वबळावर लढतंय ते कितपत योग्य आहे आणि त्यांच्यासमोरची आव्हानं काय आहेत, आणि त्याचबरोबर आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे ज्याच्यामध्ये भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आहे. परंतु असं असताना सुद्धा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसमोर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी समोर भाजपानं कशी आव्हानं उभी केली आहेत हे सगळं आपण या व्हिडिओमधनं बघणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, मी जसं म्हटलं की बिहारच्या निवडणुकांचा परिणाम हा महाराष्ट्रावर होणार आणि त्यातून तो सगळ्यात जास्त म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता नगर परिषदा, नगरपालिका यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. पण सगळ्यात मोठा परिणाम ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे ते म्हणजे या देशातली सगळ्यात मोठी महापालिका जी समजली जाते ती मुंबई महापालिका. या मुंबई महापालिकेवर बिहारच्या निवडणुकांचा थेट परिणाम होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि तो कसा, असं जर आपण विचारलं तर एका वाक्यामध्ये त्याचं उत्तर असं आहे की याच मुंबईमध्ये किंवा या मुंबईच्या उपनगरांमध्ये बिहारी आणि उत्तर भारतीय जो मतदार आहे, जो मतदार आतापर्यंत असं बोललं जातं तो भाजप बरोबर सातत्याने गेलेला आहे, हा मतदार किंवा ही जी वोट बँक आहे ही अधिक मजबूत या बिहारच्या निकालानंतर झालेली आहे. आता आपण टप्प्याटप्प्याने या सगळ्याचा विचार करूयात की याचा परिणाम जो आहे, जो आपण महाराष्ट्रावर होणार आहे असं म्हणतोय, तो काँग्रेसवर होणार आहे, महाविकास आघाडीवर होणार आहे आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर होणार आहे. तर तो कसा, तर पहिल्यांदा आपण विचार करू तो म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर याचा परिणाम कसा होणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे बिहारच्या निवडणुकीत काय झालं, या निकालामधनं काय समोर आलंय, तर बिहारमध्ये इतका सगळा म्हणजे विरोधी सगळं वातावरण किंवा एक नॅरेटिव्ह जे सगळं सेट केलं गेलं होतं त्यातून सुद्धा भाजप आज बिहारमध्ये 1 नंबरचा पक्ष ठरला आहे. बिहारमध्ये सुद्धा NDA आहे ज्याच्यामध्ये JDU आहे, इतर मित्र पक्ष आहेत, जसं महाराष्ट्रामधली स्थिती आहे. आणि या निकालामुळे आज एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बार्गेनिंग पॉवर ही कमी होणार आहे असं बोललं जात आहे. कारण भाजप हा आता वाढला आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्ही भाजपचे नेते बघा, त्यांचा आत्मविश्वास जबरदस्त झालेला आहे, वाढलेला आहे. म्हणून निकाल लागल्या लागल्या एक स्लोगन आपण कार्यकर्त्यांच्या तोंडून ऐकलेली आहे, बिहार तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है. त्यामुळे एकनाथ शिंदेंवर आणि अजित पवारांवर याचा परिणाम थेट होणार आहे. ते म्हणजे एक तर त्यांची पहिल्यांदी बार्गेनिंग पॉवर जी आहे ती कमी होणार आहे.
आता या सगळ्यामध्ये जे भाजप सातत्याने निवडणुका जिंकतंय याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भाजपला सर्व पद्धतीचे मार्ग अवलंबण्याची जी एक हातोटी असते, म्हणजे ज्याला आपण साम दाम दंड भेद असं सगळं म्हणतो, ही हातोटी जी आहे ती भाजपला चांगलीच गवसलेली आहे किंवा ती बरोबर भाजपनी ओळखलेली आहे. त्यामुळे भाजपला या सगळ्याचा फायदा होतो. त्यातून अनेक विश्लेषक असं म्हणतात की भाजप निवडणुकींचं जे प्लॅनिंग असतं किंवा जे व्यवस्थापन असतं याची जी मायक्रो लेवलवर जी मॅनेजमेंट केली जाते ती भाजप फार जबरदस्त करतं. म्हणजे छोटे छोटे मुद्देसुद्धा असतात, चर्चेतले मुद्देसुद्धा असतात, ते भाजप दुर्लक्षित करत नाही आणि ते आपल्या प्रचारामध्ये, ते आपल्या रणनीतीमध्ये आणतात आणि त्यामुळे भाजप हा विजयी होताना आपल्याला दिसताना बघायला मिळतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जसं मी आता सुरुवातीला म्हटलं की महाराष्ट्रामध्ये महायुती आहे, महायुतीचं सरकार आहे. या महायुतीच्या सरकारमध्ये भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी आहे. पण असं म्हणतात बघा की प्रेमामध्ये किंवा युद्धामध्ये सर्व काही क्षम्य असतं आणि ही नीती भाजप अवलंबत असते. म्हणजे तुम्हाला आठवत असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलेलं होतं की जिथे शक्य आहे तिथं आम्ही महायुती म्हणून लढू आणि जिथे ज्यांचा ज्या पक्षाचा प्रभाव आहे तिथे स्वबळावर आम्ही निवडणुका लढवू. पण त्या निवडणुका लढवताना आम्ही त्या मैत्रीपूर्ण निवडणुका लढवू. मैत्रीपूर्ण लढवू म्हणजे काय, तर समजा पुण्यामध्ये असं झालं की शिवसेना, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये या दोन उमेदवारांमध्ये फाईट असेल तर हे दोन्हीही उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणार नाहीत, तिथे आम्ही मैत्रीपूर्ण लढत देऊ. असं कधीच होत नसतं. जेव्हा आपण उमेदवार म्हणून विरोधी उभे राहतो तेव्हा एकमेकांवर आरोप हे होणारच आहेत. पण भाजप याला फार एक छान गोंडस शब्द देतं, ते म्हणजे मैत्रीपूर्ण निवडणुका आम्ही करू. आता याच्यामध्ये ना भाजपची एक सगळ्यात सुंदर हातोटी काय आहे अजून ती तुम्हाला मी सांगतो. बिहारमध्ये सुद्धा तुम्ही लक्षात घ्या, नितीश कुमारांसारखा मित्रपक्ष त्यांच्या बरोबर आहे. ते आपल्या मित्रपक्षाला इतकं सुंदर रीतीने हाताळतात की जसं मी आता म्हटलं की आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू, असं जरी म्हटलं तरी मित्रपक्ष हा भाजपपासून दूर जाणार नाही याची काळजी सुद्धा भाजप घेतो. आणि त्यामुळे भाजपला हे खूप चांगल्या पद्धतीने जमलेलं आहे की आपल्या मित्रपक्षांना नाराज करायचं नाही, नाराज न करता आपल्याला जे साध्य करायचं आहे ते कसं करायचं आहे याची जी हातोटी आहे ना ती त्यांना साधलेली आहे. आणि बरोबर भाजप काय करतं, ते दूर जाणार नाहीत याची काळजी जसं घेतं तसं त्यांच्यासमोर आव्हानं देखील उभं करतं. आज एकनाथ शिंदेंची आपण सातत्याने आपणच व्हिडिओ केलेले आहेत की एकनाथ शिंदेंची भाजपनं कोंडी केलेली अक्षरशः महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी, रायगड असेल, कशाला आपण एकनाथ शिंदेंचा जो बालेकिल्ला आहे ठाण्यामध्येच भाजपनी एकनाथ शिंदेंची इतकी कोंडी केली आहे की त्या ठाण्यातनं एकनाथ शिंदे बाहेर डोकं काढतील का नाही अशी अवस्था करून ठेवलेली आहे. का, तर भाजपाचे मंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या रूपाने एकनाथ शिंदेंच्या समोर एक आव्हान उभं केलेलं आहे. त्यामुळे ही एक कोंडी भाजपने एकनाथ शिंदेंची केली आहे. पुण्यामध्ये असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल, जो अजित पवारांचा बालेकिल्ला पिंपरी चिंचवड म्हणून ओळखलं जातं, इथे सुद्धा अजित पवारांच्या समोर भाजपनं आव्हानं उभी केलेली आहेत आणि त्याचा फायदा हा भाजप बरोबर करून घेत असतो. जसं मी तुम्हाला ही दोन उदाहरणं दिलेली आहेत तसं तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजप स्ट्रॅटेजी आखण्यामध्ये, प्लॅन करण्यामध्ये खूप माहीर आहे. म्हणजेच काय, आत्तापर्यंत आपण ज्या पद्धतीची विकास कामं केलेली आहेत ती तर भाजप समोर आणतंच, पण ज्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत, करणार आहोत, जी आश्वासनं आपण दिलेली आहेत ते मुद्देसुद्धा प्रचारांमधनं हायलाईट केले जातात. तुम्ही बघा, भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला हे सांगितलेलं आहे की आत्तापर्यंत आपण काय कामं केलेली आहेत ही घरोघरापर्यंत पोचवा. त्याच्यामध्ये आता बिहारमध्ये आपल्याला माहिती आहे निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर अनेक विश्लेषक असंही म्हणाले की लाडक्या बहिणींना, म्हणजे तिथं ज्या महिला आहेत त्यांना जे 10,000 10,000 रुपये बिहार सरकारने वाटलेले आहेत, तसंच आता महाराष्ट्रामध्येही आपल्याला माहिती आहे लाडकी बहीण योजना आहे ज्या अन्वये
1500 रुपये दर महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतात, याचा मोठा वापर भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि प्रामुख्याने महापालिकांच्या निवडणुकांमध्ये करून घेणार। तसंच शेतकऱ्यांना जे 32,000 कोटींचं पूर पॅकेज जे आहे किंवा पूर सहाय्य जे आहे, हे पूर सहाय्य जे देऊ केलेलं आहे त्याचा वापर भाजप करणार। त्याचप्रमाणे कर्जमाफीचं जे आश्वासन दिलेलं आहे त्याचा वापर भाजप करणार आहे। म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही कशा पद्धतीने नाराज ठेवत नाही आहोत हे भाजप दाखवण्याचा प्रयत्न करेल। आणि मग शहरांमध्ये ज्या पद्धतीने आम्ही पायाभूत सुविधांसाठी ज्या विकास कामांच्या योजना आहेत त्याचं जे आर्थिक सहाय्य आहे ते आम्ही कसं देतो आहोत, आम्ही कसं वाढवतो आहेत आणि किती विकास कामाच्या योजना आम्ही समोर आणतोय हे देखील सांगण्यामध्ये भाजप अग्रेसर राहणार आहे। ही एक भाजपाची स्ट्रॅटेजी असते। त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या समोर जर कुणाचं खरंच आव्हान असेल तर ते आहे भाजपाचं। आणि त्याचप्रमाणे आता आपण महाविकास आघाडी, जी महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची जी महाविकास आघाडी आहे यांच्या समोर तर मोठं आव्हान हे बिहारच्या निवडणुकीनंतर असणार आहे। ते सगळ्यात मोठं मी सुरुवातीलाच म्हटलं कुठलं आव्हान आहे। एक लक्षात घ्या, या मुंबईसारख्या ठिकाणी आज उत्तर भारतीय आणि बिहारी यांची मोठ्या प्रमाणामध्ये संख्या आहे, मोठ्या प्रमाणामध्ये मतदार आहेत आणि हे मतदार आता जास्तीत जास्त जी ही सगळी वोट बँक आहे ही अधिक मजबूत या बिहारच्या निकालामुळे झालेली आहे। आतापर्यंत आपण बघितलं की महाविकास आघाडी जी आहे ती मतदार यादीतले घोळ किंवा वोट चोरी याच्यावर त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं, ते करत ते वाढवत असतानाच बिहारच्या या निवडणुकीने त्याला ब्रेक लावलाय। म्हणजेच काय तर आता मतदार काय म्हणेल की तुम्ही हे फक्त नॅरेटिव्ह सेट करता, तुम्ही हे फक्त खोटं पसरवत असता, वस्तुस्थिती तशी नाही आहे। अशा पद्धतीने या सगळ्या प्रयत्नांना भाजपनी या बिहारच्या निकालामुळे ब्रेक लागलेला आपल्याला बघायला मिळतो। दुसरीकडे जर आपण बघितलं काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेसचं चाक जे आहे ते आता चांगलंच चिखलामध्ये रुतत चाललेलं आहे। याची अनेक कारणं आहेत। एक तर काँग्रेस आता ज्या पद्धतीनं आपण काँग्रेसकडे बघितलं तर गलित गात्र झालेला पक्ष आपल्याला वाटतो। बिहारच्या बाबतीमध्ये जरी त्याचं उदाहरण घेतलं तरी ज्या मित्र पक्षाबरोबर आपण युती केलेली आहे त्या मित्र पक्षाबरोबर सुद्धा जर आपल्याला जागांच्या वाटाघाटी सुद्धा जर आपल्याला करता येत नसतील तर मग काँग्रेस नेमकं काय करतोय असा प्रश्न आपल्याला उपस्थित होतो। फक्त तुम्ही वोट चोरी केली आहे एवढंच म्हणत राहणार आहात का? बरं ते म्हणताय, तुम्ही पुरावे समोर आणताय, मग तुम्ही कोर्टात का जात नाही, तुम्ही सुप्रीम कोर्टात धाव का नाही घेत? असे सगळेच प्रश्न आता मतदार विचारायला लागलाय आणि म्हणून मी म्हटलं की या सगळ्या मतदार यादींच्या घोळावर बिहारच्या निकालांनी ब्रेक लागलेला आहे। दुसरं, आता मुळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं राज्याचा विचार केला तर राज्यामध्ये काँग्रेसकडे चेहरा असा राहिलेला नाही आहे। भाजपकडे चेहरा आहे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंचा चेहरा आहे, अजित पवारांचा चेहरा आहे। काँग्रेसच्या बाबतीमध्ये विचार केला तर आपण काँग्रेसकडे चेहरा कुठे आहे? बरं, जे काँग्रेसचे दिग्गज आहेत, पृथ्वीराज चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, हे थोरात आत्ताच्या या सगळ्या निवडणुकीपासून कुठेतरी दूर गेलेत का, दूर राहिलेत का असं आपल्याला जाणवत राहतं। कारण खरं तर आत्ताच्या या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये या मंडळींनी आपल्यावर जबाबदारी घेऊन निवडणुकीची रणनीती असेल किंवा प्लॅनिंग असतील, जे काही असेल ते आखलं पाहिजे होतं किंवा ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे होती। पण तसं न होता हे तर निवडणुकीपासून दूर आहेत की काय अशा पद्धतीने आपल्याला चित्र बघायला मिळतंय या राज्यामध्ये। आता फक्त काँग्रेसने एक शहाणपणाची गोष्ट कोणती केलेली आहे तर ती म्हणजे एकला चलो रेचा नारा हा काँग्रेसने दिलेला आहे। असं वाटलं होतं की महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर ते हे जाहीर करतील, पण त्यांनी ते यापूर्वीच करून टाकलेलं आहे। याचं कारण काँग्रेसच्या हे लक्षात आलेलं आहे आणि बिहारच्या निवडणुकीनंतर तर काँग्रेसचं हे ठाम मत झालेलं आहे, कार्यकर्त्यांचं मत आहे, नेत्यांचं मत आहे, पदाधिकाऱ्यांचं मत आहे की आपण आपल्या काँग्रेसचा फायदा हा आपल्या मित्रपक्षांना होतो, पण मित्रपक्षांचा फायदा काँग्रेसला होत नाही।
आज महाराष्ट्रामध्ये जी काही एक मुस्लिम वोट बँक आहे, जी परंपरागत काँग्रेसकडे राहिलेली आहे, पण गेल्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेचा आपण विचार केला तर आघाडी म्हणून जेव्हा महाविकास आघाडी म्हणून यांनी मंडळींनी लढवली, तेव्हा ही वोट बँक साहजिकच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेली, की जी अजूनही काँग्रेसकडे आलेली आहे का नाही अशी शंका काँग्रेसला वाटते. त्याचप्रमाणे जो अमराठी मतदार आहे, जो उत्तर भारतीय मतदार आहे, जो बिहारी मतदार आहे, जो थोडा बहुत प्रमाणामध्ये काँग्रेसचा देखील एक मतदार आहे, तो सुद्धा याच्यातनं दुरावलेला आहे. आणि या सगळी पुन्हा आपला जो मतदार आहे तो बांधण्याचं जर आपल्याला काम करायचं असेल तर आता आपल्याला एकला चलो रेचा नारा द्यावाच लागेल. आणि दुसरी गोष्ट, आज जर का उद्धव ठाकरे राज ठाकरेंना सोबत घेत असतील तर राज ठाकरेंची आत्तापर्यंतची राहिलेली भूमिका, आत्तापर्यंतची राहिलेली कृती ही काँग्रेसला परवडणारी नाही, की ज्याच्या योगे त्यांचा मतदार हा आणखीनच त्यांच्यापासून दुरावू शकतो. जर महाविकास आघाडीबरोबर शिवसेनेबरोबर जर युती झाली तर याचा परिणाम काँग्रेसला, याची किंमत काँग्रेसला मोजावी लागेल. याची कल्पना काँग्रेसला आल्यामुळे काँग्रेसनं एकला चलोरेची भूमिका ही आत्ताच जाहीर केली आहे. आता ज्या पद्धतीने त्यांनी हे सगळं आखलेलं आहे त्याला कितपत यश येतं हे बघणं फार पुढच्या काळामध्ये महत्त्वाचं ठरेल. हा जसा एक काँग्रेसच्या बाबतीमध्ये भाग आपण बोललो, तसं आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे या राज्यामध्ये दोन ठाकरे बंधू हे एकत्र येत आहेत आणि त्यांची युती ही होण्याची शक्यता आहे. आता याच्यामध्ये बिहारच्या या सगळ्या निकालांना या दोन ठाकरे बंधूंना सुद्धा सामोरं जायचं आहे. त्यांच्यासमोरही आव्हान काही कमी नाही आहे, कारण मराठी आणि हिंदी हा जो वाद या ठाकरे बंधूंनी या राज्यामध्ये जो समोर आणलेला आहे तो त्यांना जास्त वेळ ठेवता येणार नाही आहे, किंवा तो चिघळवत ठेवता येणार नाही आहे, किंवा त्याच मुद्द्यावर त्यांना कायम राहता येणार नाही. याचा फटका त्या दोघांनाही बसेल. कारण पुन्हा एकदा तोच मुद्दा आहे की आज उत्तर भारतीय आणि बिहारी मतदार हे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत आणि बिहारच्या निकालानंतर मराठी अमराठी वाद हा ठाकरे बंधूंना सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये लावून धरता येणार नाही. दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरेंच्या समोर एक आव्हान असं आहे की आज आपण भावाला आपल्या सोबत घेतोय, याचा फायदा निश्चित उद्धव ठाकरेंना होणार आहे, तो मराठी मतदारांचा होणार आहे. हे अगदी मी सांगत नाही, हे सर्वेंमधनं मांडलं जात आहे. पण दुसरी बाजू एक आहे, राज ठाकरेंची भूमिका जी आजवर राहिलेली आहे त्याचा फटका बसेल का याचं सुद्धा चिंतन हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सुरू आहे. तो किती बसेल, कुठे कुठे बसेल, कसा बसेल याच्या बाबतीमध्ये विचारमंथन हे सतत चाललेलं आहे आणि तो फटका बसण्याची किंवा भाजप ते मुद्दे समोर आणण्याची शक्यता खूप दाट आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं सुद्धा भाजपचं हे म्हणजे या दोन बंधूंसमोर हे एक मोठं आव्हान हे आपल्याला बघायला मिळतं आणि हे सगळ्यात मोठं आव्हान हे ठाकरे बंधूंच्या समोर आहे. आता तिसरं, प्रत्येक वेळी काँग्रेस असेल, शिवसेना ठाकरे गट असेल किंवा शरद पवार असतील, हे कायम असं म्हणतात की भाजपला आपल्याला सत्तेबाहेर ठेवायचं आहे. मग जर सत्तेबाहेर तुम्हाला ठेवायचं आहे तर तुमच्यातले मतभेद तुम्ही विसरा. आज जरी राज ठाकरे बरोबर येत असतील तर त्यातल्या चांगल्या बाजू तुम्ही स्वीकारा, एकत्र या, मुळामध्ये आधी एकत्र या. तिन्ही पक्ष, चारही पक्ष किंवा जेवढे भाजप विरोधी पक्ष आहेत हे पक्ष एकत्रित येणं, हे एकवटणं ही खऱ्या अर्थाने गरज आहे. पण तसं दुर्दैवाने होताना दिसत नाहीये. काँग्रेस स्वबळाचा नारा देते. एवढंच नाही तर काँग्रेस वंचितला आपल्याबरोबर घेऊ पाहत आहे. एकीकडे अबू आझमींना आपल्याबरोबर ओढू पाहत आहे, कारण मुस्लिम मतदारांवर त्यांचा डोळा आहे. असं सगळं जे होताना आपल्याला बघायला मिळतंय. शेवटी याचा फायदा काय होतो की विरोधक जे आहेत तेच कमजोर होतात आणि याचा फायदा पुन्हा भाजपला होतो आणि भाजप मोठ्या संख्येनं त्या निवडणुकीमध्ये निवडून येतो आणि मग पुन्हा विरोधक फक्त एकाच मुद्द्यावर येतात की वोट चोरी आणि मतदार यादीतले घोळ. आणि म्हणून मला एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी तर करो वा मरोची लढाई आहेच,
पण जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही करो वा मरोची लढाई आहे. तुम्ही जर का आता काही केलं नाहीत तर हा भाजप आधीच मुळात अजगरासारखा वेटोळे टाकून बसलेला आहे, तो आणखीन वाढेल आणि मग तुम्हाला गिळल्याशिवाय, तुम्हाला कमजोर केल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे ही लढाई जी आहे ही आता करो वा मरोची आहे, हे ओळखा आणि एकत्र या. म्हणून मी म्हणतोय की भूकंप बिहारमध्ये झालेत पण हादरे मात्र महाराष्ट्रामध्ये बसले. आता तुम्हाला माझा हा व्हिडिओ किंवा माझे या व्हिडिओतले मुद्दे हे जर आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करा. तुमचं देखील काही कमेंट्स असतील, तुमचे काही मुद्दे असतील, तुमची काही माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही शेअर करा कमेंट बॉक्समध्ये. धन्यवाद.